पांच नागपुर हिंसा पर कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार का बयान। पिछले कुछ दिनों से एक कैबिनेट मंत्री ऐसे बयान दे रहे हैं जो समुदायों के बीच टकराव का कारण बने। अगर समय रहते इस मंत्री को रोका गया होता तो यह स्थिति टाली जा सकती थी। आज नागपुरात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। दोन गटामध्ये झालेला तणाव, दोन समाजामध्ये झालेला तणाव, झालेली दगडफेक, जाळपोळ, खरं म्हणजे नागपूर सारख्या शांत शहराला कुणाची तरी नजर लागली असं म्हणावं लागेल। दुर्दैवानं पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आणि भूमिका बजावून नागपूर शांत करण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांनी वेळीच धाव घेतली, परंतु मुळात ह्या घटनेसाठी जबाबदार कोण? खरं तर नागपूर शांत असलेल्या नागपूरला अशांत करण्याचं काम कोणी केलं याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे। गेली 4 महिने सत्तेतील एक मंत्री बळबळ करत आहेत, दोन समाजामध्ये दरी निर्माण होईल, दोन धर्मात दरी निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार केलं जात आहे। त्यावेळेस त्याला वेळीच बळबळ्या मंत्र्याला आवर घालण्याची आवश्यकता होती आणि कबरीचा वाद जाणून बुजून निर्माण करण्याचं काम झालं। इतिहासाला तोडून मोडून पुढे आणण्याचं काम केलं गेलं। कबरीचा वाद दोन समाजामध्ये, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा ठरत असेल तर अत्यंत दुर्दैव आहे। 400 वर्षापूर्वीची कबर, यातून काय साध्य होणार? ती कबर ठेवली काय, नाही ठेवली काय, कुणाचा त्यामध्ये फायदा होणार आहे, कुणाचं नुकसान होणार आहे? त्यामुळे कुणाची चूल पेटणार, कुणाची चूल विझणार याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे। मी सर्व जनतेला आणि माझ्या सरकारला सुद्धा आवाहन करू इच्छितो की तुम्ही ही कारवाई करत असताना त्याचा उद्रेक कुठून झाला आणि त्याची सुरुवात कुठून झाली आणि जो यामध्ये दोषी असेल, अशांतता पसरवण्यासाठी, दंगल घडवण्यासाठी, हे वातावरण दूषित करण्यासाठी, जाळपोळ करण्यासाठी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। त्याही पलीकडे जाऊन आपण या समाजामध्ये दोनही शांती कशी नांदेल यासाठी पाऊल उचललं पाहिजे। यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि जनतेलाही मी आवाहन करतोय की आपण कुठल्याही अफवेवर, खोट्या गोष्टीवर विश्वास न ठेवता शांतता बाळगा। नागपूर हे दीक्षाभूमी, बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन झालेल्या पदस्पर्शांनी पावन झालेली भूमी। नागपुरामध्ये बाबा ताजुद्दीन अशा सर्व धर्माचा भावना, विचार जोपासणारी ही भूमी आहे आणि अशा भूमीत अशा प्रकारचा उद्रेक होणं आणि शहर शांत होणं, तेही मुख्यमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात होणं, हे अत्यंत दुर्दैवी असं मी मानतो। आपण सर्वांनी या घटना जी झाली ती झाली, पण यापुढे तरी आपण शांतीच्या मार्गाने सर्वांनी जावं आणि कारवाई कोणीही किती मोठा असो त्याच्या तळाशी जाऊन ही कारवाई व्हावी अशी अपेक्षा सुद्धा मी या निमित्तानं करतोय आणि जनतेलाही आवाहन करतोय, आपण शांतता ठेवावी। यापुढे कुठलाही अनुचित प्रकार होता कामा नये याची काळजी घ्यावी अशी विनंती सुद्धा मी नागपूरकर जनतेला करतोय।